सर्व वाचकांसाठी तुम्ही कधी विचार केला आहे का की ख्रिश्चन धर्म असे का म्हणतो की आपल्याला फक्त येशू ख्रिस्ताद्वारेच तारण मिळू शकते, आपण देवावर विश्वास ठेवू शकत नाही का? ओन्ली द बायबलच्या या भागात तुम्हाला येशू आपला एकमेव तारणहार का आहे हे कळेल आणि देवाच्या मार्गदर्शनाची खोली तुम्हाला समजेल. लेवीय 25:23-25 म्हणते, जमीन कायमची विकली जाणार नाही, कारण ती माझी आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत फक्त परके आणि उपरे आहात. म्हणून तुमच्या मालमत्तेच्या प्रत्येक तुकड्यासाठी तुम्ही जमिनीच्या मुक्ततेची तरतूद करावी. पापी व्यक्तीला आध्यात्मिक क्षेत्रातील कायद्यानुसार शिक्षा दिली जाते, जसे की पापाचे वेतन मृत्यू आहे. रोमकर 6:23 म्हणते, कारण पापाचे वेतन मृत्यू आहे, परंतु देवाचे मोफत दान आपल्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. पापापासून आपल्याला मुक्त करणारा आणखी एक नियम देखील आहे. पहिला मनुष्य आदामने पापामुळे आपला अधिकार सैतानाला दिला. पाप्यांना मुक्त करण्याच्या नियमाने अधिकार पुनर्संचयित केला जाऊ शकतो. मग शत्रू सैतानाला पूर्वी शरण गेलेला अधिकार पुनर्संचयित करणारा कायदा कोणता आहे? देवाने युगानुयुगे आधी या नियमानुसार गुप्तपणे मानवी तारण पूर्वनियोजित केले होते. लेवीय 25:23-25 आपल्याला सांगते, जमीन कायमची विकली जाऊ नये, कारण ती माझी आहे, कारण तुम्ही माझ्याबरोबर फक्त परके आणि उपरे आहात. अशा प्रकारे तुमच्या मालमत्तेच्या प्रत्येक तुकड्यासाठी तुम्हाला जमिनीच्या मुक्ततेची तरतूद करावी लागेल. जर तुमच्यातील एखादा सहकारी इतका गरीब झाला की त्याला त्याच्या मालमत्तेचा काही भाग विकावा लागला, तर त्याच्या जवळच्या नातेवाईकाने येऊन त्याच्या नातेवाईकाने विकलेली जमीन परत विकत घ्यावी. सर्व जमीन देवाची असल्याने ती कायमची विकता येत नाही. जर एखाद्याने गरिबीमुळे विकली तर ती जमीन परत मिळवण्याच्या कायद्यानुसार जवळच्या नातेवाईकाला परत विकत घेता येते. इस्रायलमध्ये करारांमध्ये जमीन विकण्याची आणि खरेदी करण्याची तपशीलवार प्रक्रिया तसेच भविष्यात ती कशी परत मिळवायची याचे तपशील समाविष्ट असतात. खरेदीदार आणि विक्रेता साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करतात आणि शिक्का मारतात. स्वाक्षरी केलेल्या कराराची एक प्रत कायदा आणि नियमांनुसार मंदिराच्या भांडारात सीलबंद करून ठेवली जाते आणि दुसरी प्रत सीलबंधन करता सार्वजनिकरित्या प्रदर्शित केली जाते. याचा अर्थ असा की नातेवाईक कधीही येऊन जमीन परत मिळवू शकतो. जर कोणी नातेवाईक राहिले नाही, तर संपत्ती आणि सत्ता जमा झाल्यानंतर जमीन परत मिळवता येते. आदामाच्या आज्ञाभंगामुळे देव आणि सैतान यांच्यात जमीन मुक्त करण्याच्या नियमानुसार एक करार निर्माण झाला. लूक 4:06 मध्ये सैतानाने येशूला म्हटले, हे सर्व राज्य आणि त्याचे वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती देण्यात आले आहे आणि मी ते ज्याला हवे त्याला देतो. आदामाने त्याच्या आज्ञाभंगाने सर्व अधिकार सैतानाला सोपवले. तथापि, कायदा सांगतो की जमीन कायमची विकता येत नाही आणि भविष्यात ती परत मिळवता येते. प्रेम आणि न्यायाने काम करून देवाने येशू ख्रिस्ताला काळ सुरू होण्यापूर्वीच मुक्तीच्या नियमाला पात्र असलेला उद्धारकर्ता म्हणून तयार केले. सर्वात योग्य क्षणी देवाने येशूच्या वधस्तंभावर चढवून तारणाचा मार्ग मोकळा केला. प्रकटीकरण 5:04 मध्ये देव आणि सैतान यांच्यात झालेल्या कराराचा उल्लेख आहे. हा करार सांगतो की आदामाने पाप केले होते आणि जगावर राज्य करण्याचा अधिकार सैतानाला दिला होता, परंतु ज्याच्याकडे सामर्थ्य आहे तो त्याला मुक्त करेल. 7 शिक्के असलेले पुस्तक उघडण्यास कोणीही पात्र आढळले नाही म्हणून प्रेषित योहान खूप रडला. मग वडीलधाऱ्यांपैकी एकाने त्याला म्हटले, रडणे थांबवा. पाहा, यहुदा वंशातील सिंह, जो दाविदाचा मूळ आहे, त्याने पुस्तक आणि त्याचे 7 शिक्के उघडण्यास विजय मिळवला आहे. दाविदाचे मूळ येशू जमीन मुक्त करणारा होण्यास पात्र होता. जमीन मुक्त करण्याच्या कायद्यानुसार मुक्त करणारा म्हणून कोणत्या पात्रता आहेत? प्रथम, मुक्त करणारा एक पुरुष असावा, आदामाचा नातेवाईक. रोमकर 5:12 आपल्याला सांगते,
म्हणून जसे एका माणसाद्वारे पाप जगात आले आणि पापाद्वारे मरण आले आणि सर्व माणसांमध्ये मरण पसरले, कारण सर्वांनी पाप केले. वचन 19 मध्ये असेही म्हटले आहे की जसे एका माणसाच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले, तसेच एका माणसाच्या आज्ञापालनामुळे पुष्कळ जण नीतिमान ठरतील. याचा अर्थ असा की पूर्वी विनाशाच्या मार्गावर असलेली मानवजात पापापासून मुक्त होण्यास पात्र असलेल्या माणसाद्वारे वाचविली जाऊ शकते. जमीन परत मिळवण्याच्या कायद्यात असे म्हटले आहे की गरीब व्यक्ती जमीन विकू शकते आणि श्रीमंत असताना ती परत मिळवू शकते, किंवा जर त्यांच्याकडे स्वतःसाठी साधनसंपत्ती नसेल तर जवळचा नातेवाईक त्यांच्या वतीने जमीन परत मिळवू शकतो. आदामाने शत्रू सैतानाला दिलेला अधिकार जो परत मिळवू शकतो तो आदामाचा नातेवाईक असला पाहिजे. येशू अटी पूर्ण करतो का? योहान 1:14 मध्ये असे म्हटले आहे की येशू हा शब्द होता, जो देव होता आणि पृथ्वीवर देह म्हणून राहण्यासाठी आला. देहाने मानव म्हणून जन्माला आल्यामुळे येशू भूमी मुक्तीच्या नियमाची पहिली अट पूर्ण करतो. दुसरे म्हणजे उद्धारकर्ता आदामाचा वंशज नसावा. आदामाने आज्ञाभंगात पाप केल्यामुळे त्याच्या रक्ताच्या वंशातून जन्मलेल्या सर्व मानवजातीला मूळ पाप लागेल. मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी उद्धारकर्ता आदामाचा वंशज नसावा, कारण पापी दुसऱ्या व्यक्तीच्या पापाचे प्रायश्चित्त करू शकत नाही. प्रकटीकरण 5:1-3 मध्ये प्रेषित योहान स्वर्गातील देवदूतांकडे पाहत असल्याचे दाखवले आहे, पण कोणीही योग्य आढळले नाही कारण देवदूत मानव नाही, म्हणून ते आदामाचे नातेवाईक असू शकत नाही. प्रेषित योहानाने पृथ्वीकडे पाहिले आणि आदामाच्या वंशजांचा उल्लेख करून फक्त पापी लोकांना पाहिले. तो रडला आणि त्याला पृथ्वीखाली नरकाचे मालकीचे आढळले. येशू जमीन मुक्तीच्या नियमाच्या दुसऱ्या अटची पूर्तता करतो का? देहाच्या दृष्टीने येशू दाविदाचा मूळ होता, परंतु त्याची गर्भधारणा नैसर्गिकरित्या झाली नव्हती. याचा अर्थ असा होता की येशूमध्ये मूळ पाप नव्हते. मत्तय 1:18-21 मध्ये नोंदवल्याप्रमाणे येशूचा जन्म आपल्या पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी मानव म्हणून झाला. तो आदामाचा वंशज नव्हता कारण येशू पवित्र आत्म्याने, देवाच्या सामर्थ्याने आणि कुमारी मरियेच्या शरीराच्या उधारीद्वारे गर्भधारणेला आला होता. तिसरे, तारणकर्त्याकडे सैतानाला पराभूत करण्याची शक्ती असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे तसे करण्याची आर्थिक शक्ती नसेल तर दुसऱ्याचे कर्ज फेडणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे मुक्तिदात्याकडे मानवजातीला पापापासून मुक्त करण्याची शक्ती असणे आवश्यक आहे. आध्यात्मिक जगात पापरहित असणे म्हणजे शक्ती असणे. सैतानापासून आदामाचा अधिकार परत मिळवण्याची शक्ती म्हणजे पापरहित असणे. पापरहित व्यक्तीकडे शत्रू सैतानाला पराभूत करण्याची, आज्ञा देण्याची आणि बाहेर काढण्याची शक्ती असते. येशू जमीन सोडवण्यासाठी तिसऱ्या अट पूर्ण करतो का? आदामाचा वंशज नसल्यामुळे येशूकडे मूळ पाप नव्हते. जन्मानंतर 8 दिवसांनी येशूची सुंता झाली आणि त्याला वधस्तंभावर खिळले जाईपर्यंत त्याने 33 वर्षे नियमशास्त्राचे परिपूर्ण पालन केले. येशूने कोणतेही उल्लंघन केले नाही किंवा कोणतेही पाप केले नाही. त्याने फक्त देवाच्या इच्छेचे पालन केले आणि प्रेमाने नियमशास्त्र पूर्ण केले. या पापरहित आणि निर्दोष येशूकडे मानवजातीला सैतानापासून सोडवण्याची शक्ती होती. चौथे, उद्धारकर्त्याकडे बलिदानाचे प्रेम असले पाहिजे. जरी मागील तिन्ही अटी पूर्ण झाल्या तरी सर्वात महत्त्वाच्या पात्रतेशिवाय त्याचा काही उपयोग नाही. प्रेम हे एका श्रीमंत व्यक्तीसारखे आहे जो प्रेमाशिवाय भावंडाचे कर्ज फेडू शकत नाही. रूथ अध्याय 4 मध्ये ब्वाज नामीच्या मृत पतीच्या सर्वात जवळच्या नातेवाईकाला तारणहाराची भूमिका बजावण्यास प्रोत्साहित करतो, पण त्या नातेवाईकाने उत्तर दिले, मी स्वतःसाठी ते सोडवू शकत नाही. नाहीतर मी माझा स्वतःचा वारसा नष्ट करेन. तू स्वतःसाठी माझा तारणहाराचा अधिकार सोडवून घे, कारण मी ते सोडवू शकत नाही.
या नातेवाईकाने कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून जमिनीचा तारणहार म्हणून काम करण्यास नकार दिला. जरी एखाद्या नातेवाईकाकडे जमीन सोडवण्याची शक्ती असली तरी प्रेमाशिवाय काहीही होऊ शकत नाही. नामीचा जवळचा नातेवाईक द्वाज, त्याच्याकडे जमीन सोडवण्याची शक्ती आणि त्यागाचे प्रेम होते. येशूला मानवजातीबद्दल खूप त्यागाचे प्रेम होते. जर येशूने त्याचे रक्त सांडले नसते आणि त्यागाच्या प्रेमात वधस्तंभावर मरण पावले नसते, तर पापी, सैतानाच्या मुलांना वाचवणे आणि त्यांना देवाच्या मुलांमध्ये बदलणे शक्य झाले असते का? येशू पाप्यांना क्षमा करण्यासाठी, सर्व प्रकारचे रोग बरे करण्यासाठी, मानवजातीला दुष्टतेच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, शांती, आनंद आणि प्रेम पसरविण्यासाठी आणि फक्त चांगले करण्यासाठी या पृथ्वीवर आला. हे सर्व असूनही मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी वधस्तंभावर मरण्यापूर्वी येशूची थट्टा करण्यात आली, अपमान करण्यात आला आणि त्याला त्रास सहन करावा लागला. येशूच्या महान त्यागात्मक प्रेमामुळे तारणाचा मार्ग उघडला. जो कोणी असा विश्वास ठेवतो की निष्पाप येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आणि 3 दिवसांनी त्याचे पुनरुत्थान झाले, त्याला देवाचे मूल होण्याचा अधिकार मिळतो आणि त्याचे नाव स्वर्गातील जीवनाच्या पुस्तकात लिहिले जाते. प्रेषितांची कृत्ये 4:12 मध्ये असे म्हटले आहे की दुसऱ्या कोणाकडूनही तारण नाही, कारण ज्याच्याद्वारे आपण तारले पाहिजे असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिले गेले नाही. केवळ येशूच भूमी मुक्त करण्यास पात्र आणि पात्र आहे. येशूने मृत्यूची शक्ती मोडून पुनरुत्थान केले होते, तसे तारण इतर कोणाकडूनही मिळू शकत नाही. आज आपण येशू आपला एकमेव तारणहार का आहे ते पाहिले. देवाचा पुत्र येशू मानव म्हणून या पृथ्वीवर येण्याचे कारण आणि भविष्य तुम्हाला कळावे, हे सर्व लोकांसाठी देवाचे प्रेम आहे. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या हृदयात त्याचे प्रेम खोलवर अनुभवाल आणि मानवी तारणासाठी देवाची सुज्ञ योजना समजून घ्याल. देवाच्या प्रेमाबद्दल तुमची कृतज्ञता दिवसेंदिवस वाढत जावो. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रिय स्वर्गीय पित्या, तुमच्या महान आणि अद्भुत प्रेमासाठी, ज्ञानासाठी आणि ओसंडून वाहणाऱ्या कृपेसाठी मी तुमचे सर्व आभार आणि गौरव करतो. एकुलत्या एका पुत्राला, येशूला, आमच्या वतीने मरण्यासाठी तयार करण्यासाठी तुम्ही केलेल्या त्यागांबद्दल धन्यवाद, जेणेकरून आम्हाला तारण मिळेल. आमचा येशू आमचा तारणारा आहे, जो पापामुळे आम्हाला मरावे लागू नये म्हणून अटी पूर्ण करणारा एकमेव आहे. पित्या, आम्ही तुमचे आभार मानतो. कृपया पाहणाऱ्या सर्वांना तुमचे प्रेम समजून घेण्यास मदत करा, जेणेकरून ते देवाच्या वचनात जगू शकतील आणि प्रभूच्या कृपेत राहू शकतील. धन्यवाद. आणि मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.